पेट्रोल डिझेलच्या रांगा ह्या 3 दिवसापासून आहेत. 3 दिवसापासून टंचाई आहे. शेतकरी इथे येत आहेत. शेतीचे कामं खोळंबल्यामुळे इथं पेट्रोल नेण्यासाठी त्यांचे ट्रॅक्टर घेऊन येत आहेत, त्यांचे वाहनं घेऊन येत आहेत, पण इथं पेट्रोल डिझेल काही मिळत नाही. म्हणून 3 दिवसापासून परेशान आहेत. आता सध्या शेतकऱ्यांचे शेतीचे कामं सुरू आहेत. नांगरट करायची पाळी आहे, त्याच्यानंतर मोगडा आहे. हे कामं असताना सुद्धा हे डिझेल मिळत नसल्यामुळे त्यांचे ट्रॅक्टर थांबलेले आहेत, सगळे कामं थांबलेले आहेत. आता जर उन्हाळी कामं केले नाही तर खरीपाचं पीक घ्यायचं कसं, हा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यानंतर त्यांनी रब्बीची पिकं काढले, ते रब्बीचे पिकं बाजारात घेऊन जायचे, पण बाजारात घेऊन जाण्यासाठी जी वाहतूक करायची ती वाहतूकच होत नाही. वाहतूक स्टॉप झाल्यासारखी झाली आणि ही जिल्ह्यात वाहतूक खर्च जास्त वाढलाय, कारण डिझेल नसल्यामुळे डिझेल हे त्यांना कुठून तरी घेऊन यावं लागतं. मग त्याचे जास्तीचे पैसे घेतात. जिथं 5,000 रुपये लागतात तिथं 7,000 ते 8,000 रुपयापर्यंत वाहतूक खर्च व्हायला लागला. या खर्चामुळे आधीच ते शेतकरी परेशान आहे आणि नांगरटीला सुद्धा जास्त पैसे घ्यायला लागले. या पैशामुळे शेतकरी एकदम हवादिल झालाय, परेशान झालाय आणि जे काही पीक आहे त्या पिकाला भावच नाही. आज जर बघितलं तर कांद्याला कसलाच भाव नाही. म्हणून शेतकरी परेशान असताना परत ह्याच्यामध्ये ही एक दुष्काळात 13वा महिना म्हटल्यासारखं झालेलं आहे. नाव सांगा. संजय शिंदे, नेकनूर. सकाळी 6 वाजल्यापासून डिझेलचे कॅन घेऊन रांगेत उभा आहेत सध्या. तर आणखी काय अजून आलेला नाही नंबर आमचा. काय कामं चालू आहेत? शेतीत नांगरट करायची साहेब, शेतीच्या नांगरटीचे कामं चालू आहेत सध्या. ट्रॅक्टर उभा आहेत तिकडं. किती दिवसापासून ही पंचायत आहे आणि आता कधी डिझेल मिळणार आहे का? 5-6 दिवसापासून हा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. नेमकी कृत्रिम टंचाई निर्माण झाली का वरूनच काय प्रॉब्लेम आहे हे सांगता येणार ना. याच्यावर प्रशासनाचं लक्ष पाहिजे, पुरवठा विभागाने लक्ष द्यायला पाहिजे याला. याचा काय परिणाम होणार आहे? शेतीतली कामं आता नाही झाली तर काय काय अडचण येणार आहे? शेतीतले कामं व्हायला दिवस कमी राहिलेत आणि शेतीतले कामं जर लवकर नाही उरकले तर ह्याचा ताण पुन्हा जास्त पडतो. आमच्यावरच जास्त त्रास होतो. दिवस रात्र काम करावं लागतं. मग नाव सांगा. सचिन जाधव, नेकनूर.